हरे श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, रामचंद्राय नमः. कर जोडोन्या वंदना, करोने विनवे हनुमान, मी दुर्मार्ग्या अप्सराजाना, स्वर्गभूषण स्वर्गीचा. असो नमिला गणपती माऊली सारसा देवराजा दंडवत पहिल्या प्रथम ईश्वर चरणी साष्टांग नमस्कार करून शांती वर्म नाथराय अतिशय गोड अशी रामकथा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये मोजे भोपटगाव या गावी अतिशय सुंदर अशी कथा आयोजक नियोजक संयोजक सर्व वारकरी माळकरी टाळकरी सर्व काही कीर्तनकार भागवतकार सर्वच या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालू असलेली रामकथा शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मधुरावया सुगता. अशा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालत असलेली रामकथा आम्हाला आमंत्रित करणारे आमचे गंगाधर मामा तसेच आमचे प्रेम मित्र हनुमंतराव ही रामायण अतिशय सुंदर सांगतात आणि 2 शब्द आहेत त्यांच्याकडे. एक रामायणाचा प्रसाद आणि रामायणाची सांगण्याची सेवा हे दोन्ही करतात. तसं ते लई काही पैसे घेत नाही ते युट्यूबला. तसे आमचे लक्ष्मण महाराज आहे, तसे आमचे प्रेम मित्र अतिशय त्यांचं परमार्थात प्रेम असणारे असे आमचे दत्तराव महाराज. असो या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं. मला काही जास्त रामायण सांगता येत नाही मला. आम्ही कधी कधी रामायण सांगणारे माणसं पण प्रेमाच्या पोटी येण्याचा योग या ठिकाणी आला. आम्हाला आधीच हनुमंत महाराजांनी सांगितलं महाराज हौद्या वेगाने घ्या, काही अडचणी आम्हाला आधी जमत नाही, हौद्या वेगाने घ्या म्हणायची गरजच नाही, मला वेळ लागू देणार नाही. त्यावेळेस विद्युत मालानी सांगू लागला गेली हनुमंता मी कोण होते अप्सरा होते कशामुळे झाले मला सूर्यप्रभेद महिमान करुणे विचारता गगन आश्चर्य शोभने आजान ऋषी आश्रमे मान पाडले. माझं इमान असताना सूर्यापेक्षा जास्त तेज होतं, दिव्यमान होतं, सुंदर होतं असं त्या कोणला एकूण एकाचं कोणला पटतच नाही. परमार्थ तसंच आहे. एवढा नाही लई पोती कमी सांगितली की मी त्याच्यापेक्षा अभिमान केला तो वाया गेल्याशिवाय होत्या. म्हणून आमच्या संतान सांगितले ऋतूपणा जाऊ दे दुरी म्हणून सांगितलं गेलं हनुमंतराया सूर्याला ते सहन झालं नाही. पाळलं कुठं पाळलं बोला काय म्हणले ती इमान पहिल्या गेल्या कुठं पडलं ऋषीच्या आश्रमावरती पडलं. ऋषी कोपायमान झाले, रागात आल्या गेले. तू पात्र बघितली नाही, ठिकाणं बघितली नाही, सासरा त्यांनी मला शाप दिला. महाराजाचा कोणी तैशी आले सिंहावने आश्रम लक्षोने पापेने पापेनी दुराचारी तू या ठिकाणी आमच्या आश्रमावरती आलीस, धावून आल्या गेलीस. आणखी काय म्हणले गाय सिंहावासे हे तुम्हा गाय होशी आयुष्य शापिले वेगेसे तिने ग्रासवासी पावले पावले. काही काही माणसं चांगली असतात पण चांगली असून दुःख भोगावं लागते. कशामुळं काही वाईट कर्मामुळं महाराज, काही काही वाईट कर्मामुळं. अप्सरा होती, विद्युत मालानी होती, कुठं राहणारी होती महाराज कुठं राहणारी होती स्वर्गाच्या ठिकाणी राहणारी होती. पण कशामुळं पाण्यात राहावं लागलं, कशामुळं शापामुळं. पण शाप जरी झाला शापात मुक्त होण्याकरता काय लागतंय संतांची संगत लागते, संतांचे पाय लागतात. म्हणून हनुमंतराया शापामुळं माझी अशी गती झाली. गाय सिंहावासी दे तो गावासी दे एश शापिले वेगेसी तिने ग्रासवासी पावले पावले. शाप जमत
असलं तर कोणाची सेवा करावं पण निंदा करू नये, होत असलं तर आशीर्वाद घ्यावा, शाप घेऊ नये. आणि खरंच अंतःकरणातून लागलेला शाप म्हणजे देवाचा असते महाराज. अंतःकरणातून लागलेला, जीवातून लागलेला, तळमळीतून लागलेला खरा देवाचा शाप नक्की लागल्याशिवाय. काही काही माणसं म्हणतात फलाण्याचा शाप लागला हो, त्याची जीभ काय कशी राहते काढे. नाही नाही, तळतळाटून हिना कारण त्याला त्रास दिला. तसं मला म्हणता मला शाप ऋषीनं दिला, शापामुळे मी असणारा मगर झाल्या गेले, अशी माझी अवस्था झाली. यासी हो ऋषीला शाप, संताला शाप देता येतो आणि आशीर्वाद सुद्धा देता येतो. देवाने शाप दिल्याचा आशीर्वाद देता येत नाही, पण तो संताला दोन्ही जमते. मला शापही देता, उद्धारही करता येतो आणि शापही देता येतो. तसं म्हणून हनुमंता त्यांनी शाप दिला, पण मी काय केल्या गेले शरण गेले. शरण गेल्यानंतर काय झाले मला साधुशी जो करे जळाला आत्मा करे उदात्पणा किंवा करे जो जळाला तत्काळ पताला तो पाया. सांगितलं मायबा साधूच छळ कमीत कमी साधूची स्तुती होत नसेल तर काय करू नका, निंदा तरी करू नका. निंदा चांगलं म्हणणं होत नसेल तर वाईट तरी म्हणू नका. छळाने केलं, साधूला संकट आणल्या गेले, परमार्थात वाईट आपदा झाल्या गेल्या तर नक्की त्याला आज पतनाला नरकवासाला जावं लागते. नवती पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षाचा जे उमेक्षिती साधू संता याची घरदार करे. हे हनुमंता पुराणातल्या नाही, शास्त्रातल्या नाही, स्वतः माझ्या अनुभवाला आलेल्या कथा आहेत. ज्यांनी संताला निंदा केल्या गेली, विघ्न आणल्या गेले, ती माझ्या स्वतःच्या अनुभवाला आलेले अनुभव आले. अंगा हो या जगात तसे स्वतःचा अनुभव आलेले सांगते. कोण बोलाले? अप्सरा होती कोण मगर, झाली कोण बाई. कशामुळं? संताच्या पायामुळं. म्हणून अप्सरा बोलू लागल्या गेली. आणखी काय काय म्हणू लागले? आयुष्य वेळेचा ऋषी झाला ती होण्या प्रसन्न मजा दिले वरदाना तुझे उद्धाराला हनुमंत्या. शरण गेल्या गेले. शरण जाऊ महाराज. शरण माणसानं कसं व्हावं? नम्र झाला होता. हे कोंडेले अनंता नम्र होईना. नम्र काही काही माणसं म्हणतात मोडल पण वागणार नाही देवाच्या पुढे. आता प्रत्येक मंदिर तुमचं महाराज, प्रत्येक मंदिर कोणाचे 50 फूट असतील, 55 असतील, 100 फुटे असतील, पण देवाचा मंदिरात जाण्याचा दार कसं किती फुट असते? कमीत कमी 5 फूट असते. 5 फुटाच्या वर नसते का? वाकून देवाकडं जावं. म्हणून नम्र झाल्या गेले, शरण आल्या गेले. त्यावेळेस ऋषीनं उशाप दिला, सांगितलं तुझा उदार होईल. कोणाच्या हातानं? हनुमंताच्या. गोरा होण्या दळवासी धरीसी कपेच्या पायासी वर्ष होता सजनासी तिने उदरसी सतसंगे पाण्यामध्ये राहशील, जळामध्ये राहशील, हनुमंताच्या पायाला दर्शील आणि उदार होईल. तुझा संताचा इतकी संता ताकद आहे. किती संता ताकद आहे? संताचा सगळं नवे भलता कशी पालटली? तुम्ही म्हणता कशी पालटल्या गेली? कोणाची पालटली नव्हे नंतर महाराज आमच्या माऊलीनी रेड्यामुखी वेद बोलवला. निर्जू भिंत चालवली. मेले माणूस बंद केले. एवढी ताकद संतात आहे. म्हणून
तुझा उद्धार होईल असा मला उशाब दिला हनुमंता. अशी अप्सरा विद्युत मालवी सांगू लागली. संसार करत देविया विठ्ठल पुढे काय मुक्त होई दे सतसंग्या. ताकद आहे. मुक्त व्हायचं असेल आणि या देहाचा जर उद्धार करायचा असेल, देवाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल, संतांचे संगती मनोमार्ग गती 11वा त्रिपती म्हणून संतांच्या संगतीला संतांची सेवा करा, आलेल्या जीवाचा उद्धार करून घ्या. पासून मिळता वर्ष आयोता होते मी तुझी वाट पाहता झाले निर्मुक्ता तुझे द्याजी. हनुमंता किती किती तुझी वाट पाहत होती, किती दिवसापासून आयुध त्याचं कधी सुद्धा करता येत नाही. वर्षानुवर्षे तुझी वाट पाहत होती. कैरी उदार कधी काय करपा कैल नारायण. माझा कधी उदार होईल, कधी माझा उदार होईल अशी मी तुझी वाट पाहत होती. हनुमंता या जन्म मरणाच्या अवस्था मदनाई गा सर्वता मनोनी करे काळा मनोनीलाता स्वस्वरूपाता पावारी. हनुमंता मला मरण नाही, मी अमर आहे. म्हणून तर या कळी काळाच्या मार्गावर लाभ आणण्याची ताकद माझ्यास आहे. पण तुझ्या आपणारा पायाला माझा उदार झाला गेला अशी ती तो तुम्हाला बोलू लागले. निरुपावे सद्गुरु पाये मिलादले सर्वही झाले उतराय भवश्रमा. आपलं हित जर करून आपल्या हिता जो असे जागृत आहात आपलं हित करून घ्यायचं असं तर काय करावं, संतांच्या पायावर विश्वास ठेवावं. संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावीदास झालो त्या विश्वास ठेवावा. तसा मी विश्वास ठेवला, संतांवर विश्वास ठेवला आणि तुझ्या पायानं माझा उद्धार झाला अशी बोल लागले. सद्गुरूची स्थिती आयशी स्वयानुभवाने ज्या तुकाशी हिची पार शिशासी नुन्याचे काशी न सद्गुरूची करून अशी रीती आहे. म्हणून सद्गुरू वाचून सापडेला सोय करावे ते पाय आधी आधी म्हणून हनुमंता मी विश्वास ठेवल्या गेला. आणखी काय झालं बघा. विद्याचे समस्तवित पुत्रत्वाने कार्यांगे कारित तैसे सद्गुरु मुख सुख समजता शिष्याक्रामित भावार्थे. असं एखाद्या बापाला लेकराचं, कोण्या बापाला लेकराचं वाईट व्हावं वाटतं, कोण्या बापाला वाईट अजिबात व्हावं वाटत नाही. लेकराचं हितच व्हावं वाटतंय. लेकराचं चिंतन करतो, लेकराचं कसं चांगलं होईल. आपल्याला लेकराला कोणती नोकरी लागेल, किती मोठी लागल, जसा बाप हित करतो तसा सद्गुरू सुद्धा आपल्या शिष्याचं हित करण्याचा प्रयत्न करतो, उदार करतो. आया पक्षाचे जाती पाही नेने माऊली वाचोन्या काही मुख पसरोन्या सर्व घास अवघावे झेलित. सांगितलं गेलं माझे गुरु माऊली कशी आहे, किती करपाळ आहे, किती कनवळ आहे सांगितलं गेलं. जसे एखादा आजाद पक्षी म्हणजे एखाद्या चिमणीचं जे पिल्लू असतं बघा, त्याला काय पंख फुटलेले नसतात. पंख फुटलेले आई आपल्या चोंचीमध्ये काय दाणा आणते, जे काही जे खातं पदार्थ असत ते आणते आणि त्या पिल्लाच्या मुखात घालते. त्या प्रमाणे माझे गुरु आहेत. विसरून या पुणे खाणे सगळा घास बाळका देणे बाळकारणे जसं आई आपलं पोट भरण्याकरता विचार करते का नाही. लेकराचे हित भावे माऊलीचे चित्त जसं माऊलीचं लेकराचं हित व्हावं ही आपल्याला आईची
कळवळ असते तसं असताना माझ्या माऊलीनं माझ्यावर कृपा केलेली आहे. तुझी माझा ईश्वर, तुझी माझा तुझे माझा सद्गुरु, मदतीन हा उधार केला साचार त्वारे हे गुरुराया, तूच माझा ईश्वर आहे, तूच माझा गुरु आहे, तूच माझा माय बाप आहेस. माझा असताना उद्धार केल्या गेला, मला असताना ज्ञान प्रागत्य केल्या गेलं असं बोलू लागले. संसारे सागरे उडता सद्गुरु वाचून या तत्वाचा अन्नदाय सोडविता सत्यवार्ता हे माझी. या संसारामध्ये पण या संसारामध्ये लेकरं बाळ ढोरं गुरं या संसारात नाही, पण त्या देहरूपी संसारामधून जर मुक्त व्हायचं असेल, त्या जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागतं? सद्गुरूकडे जावं लागतं. सद्गुरू काय करतो महाराज? सद्गुरू हे ज्ञान प्राप्त करून देतो आणि ज्ञान प्राप्त करून दिल्यानंतर ज्ञान काय करतो? भगवंताची प्राप्ती करतो, जीवाची आणि विश्वाची एकरूपता करतो. तू ऐकले नव्हे ते उधारले ब्रह्मांडान के ते मज सारखे रंगिया कोणी केले काळे. हे गुरुवर्या, तू असताना अनेक काय केला, ब्रह्मांडाचा असताना अनेक काय केल्या गेल्या असं नव्हे तर माझ्यासारख्या या पामरानं काय गुणवर्णन करावा असं ग्रंथ करते बोलला. भवसागरी तारका जगी तू एका लायका तुझ वाचून अनेका नदीशी देखा त्रिजगते. हे गुरुराया, ज्या असताना जसं एखाद्या समुद्रातून एखाद्या गंगेतून पहिली पिऱ्याला जाण्याकरता जसा काय लागतो? नावेचा आधार लागतो, तसा ह्या भवसागराला तरण्याकरता सद्गुरू लागतो. म्हणून सद्गुरू शिवाय करून उपाय नाही. म्हणून सद्गुरू वाचून सापडीला सोय झाला ते पाय आधी आधी. म्हणून गुरुया माझ्यावर तो कृपा केली आहे म्हणून मला एवढं ज्ञान प्राप्त झालं आहे. एका जनार्दनाच्या रंगे अन्न पंगोदन मुखे देखून आवे काय गे सत्वर देच्या रंगे. महाराजांनी आपले गुरुवर जनार्दन स्वामीला सासर नमस्कार करताना सांगितलं गेलं, जसं एखादं लेकरू राहावं, आंधळं राहावं, पागळं राहावं, अनाथ राहावं, ज्याला कसलाच आधार नाही, त्याला सांभाळणारा कोण आहे? अनाथाचा नाथ कोण आहे? भगवंत आहे. तसा अनाथाला सांभाळणारा तू आहेस गुरुराया. माझ्यावर तू कृपा केली, तू माझी माऊली आहेस. नाम एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगाती. जात नाही वर्माला एकच आहे महाराज. काय सद्गुरू नवे नवे तर नाम काय तारक आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा नामधारकाचा ठसा करणे करते नामात लागत नाही, म्हणजे जात लागत नाही, पाप लागत नाही, वर्म लागत नाही. यारे यारे लहान या थोर या पंत या पंत या. म्हणून एवढा नामात काही ताकद आहे, नामामध्ये उलार आहे. एका जनार्दना शरणा करुणे अप्सरा स्तवाना सांगो पाहे पुढेला चेन्ना सावधान परिसाय. शहाद्याच्या ठिकाणी नाथ महाराजांनी गोड अशी कथा सांगितली की एका अप्सरेचा उद्धार झाला. आणि ते उद्धार कोणी केला? संतांनी केला, आमच्या हनुमंतरायांनी केला, राम भक्तांनी केला. उद्धार झाला, एका अप्सरेचा उद्धार झाला, शापातून मुक्त झाल्या गेली, तिचा उद्धार झाल्या गेला. आणि आता पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी काय होणार आहे? एका महाराजाचं झालेल्या महाराजाची काय होणार आहे? माती होणार आहे. मातीला लग्नाला माणसानं सावध राहायचं. कुठं काय म्हणतात? तोरणादारी मरणादारी.
म्हणजे मला तसा तोरणार आहे का बोलणार तसं झालेल्या महाराजाची माती होणार आहे. आणि महाराज कसा होता काही नाही हे बाई सांगणार आहे. बाई सांगणार आहे. तुझं का महाराज बाईच ऐकत जाऊ नाही ऐकत जाऊ तर बाबा ऐकत जाऊ म्हणजे ऐकावं लागतंय महाराज. खरंच बाई काही कमी नाही. आमच्या जनाबाईनं देव आपलासा केला. सखूबाईने देव आपलासा केला म्हणून चांगलं हित धरवत असल नक्की बाईचं ऐकावं. बाई अप्सरा सांगणार आहे. हनुमंतरायाला संताला बोलणार आहे. विश्वास ठेवणार आहे. ती कथा अतिशय गोड आहे. पुढच्या अध्याय ठिकाणी बोला. सज्जनाचा स्वभाव पूर्ण दीनदयाळूचा घना अनाथा शिरे कुलाना घेते धावून उतरुनी. सज्जनाचे काय लक्षण आहेत महाराज? कोणी असू द्या हो, आमच्या नाथ महाराज उगच कोणाहीपदी भेटत नाही म्हणत महाराज. आपल्याला काही नाही. आपल्याला हरिपाठी नव्हतं. तुम्हाला असेल आम्हाला काय हरिपाठ नाही म्हणत काय म्हणतात हरिभक्त प्रयण म्हणा. हरिभक्त प्रयण म्हणून नाव टाका. हरीच्या कुठे काय कुठे कोणता हरिपाठ येत नाही काही नाही. पण आमचे नाथ याला उगच पदी नाही. शांती बर्म नाथ द्या. शांती बर्म उगच नाही. येवन अंगावरती तुमकला देवन मुक्त केला. काय शांती असं नव्हे नव्हे तर काशीचं पाणी कशाला पाहिजे? गाढवाला पाहिजे. हरिजनाचं लेकर उचलून घेतलं. एवढी अनाथाची माऊली आहेस असं बोल लागले. जशी आई अगोदर घास खाऊन बघते महाराज. घास खाऊन बघते. का खाऊन बघते? गोड आहे तिखट आहे का आंबट आहे? जर आंबट असेल तर माझ्या लेकराला काय होईल? सर्दी होईल. तिखट असेल तर लेकराला सण होणार नाही. त्याच्याकरता अगोदर माय घास खाऊन बघते पुन्हा लेकराला चालते. तशी माझी गुरु मावली आहे. जगते तसा मी अनाथ होतो. माझ्या असताना मी अनाथ होतो. मला कसल्याच प्रकारचं ज्ञान नव्हतं. ज्ञात नव्हतो. मला कसल्याच प्रकारचा अभ्यास नव्हता. पण माझ्या गुरु माऊलीनं माझ्या डोक्यावरती उदास्त ठेवल्या गेला. मला आशीर्वाद दिल्या गेला. सनातही केल्या गेलं. म्हणून मी असणारा रामायण कार्य केल्या गेलं. माझ्या गुरुची कृपा झाल्या गेली असं नाथराया बोलला. झाले अप्सरा उदराला पुढे काळ नेहमीचे मर्दाना विका जनार्दना शरण गोड निरूपणा उरल्या असे नाथरायाने सांगितलं. आतापर्यंत अप्सरेचं उदार झाल्या गेला. एका संताच्या रामभक्ताच्या पायाने उदार झाल्या गेला. म्हणून मायबाप आपला जर उदार करून घ्यायचा असेल